आम्ही चौघ भावंड, माझी थोरली बहीण मनीषा, तिच्या पाठची स्वाती, तिच्या पाठचा मी आणि माझ्या पाठची सुप्रिया. सुखानं संसार चालू होते आमच्या चौघांची. आनंदाने आम्ही जीवन जगत होतो. गणपतीच्या सणाला थोरली बहीण घरी आली आणि अचानक तिच्या छातीत दुखायला लागलं आणि छातीत दुखायला लागल्यानंतर आम्ही दवाखान्यात नेलं. 10 दिवस तिथे ऍडमिट केलं. काही फरक पडत नव्हता. पुढे दौंडला नेलं. दौंडला बी 15 दिवसात काही फरक पडत नाही. छातीतलं पाणी थांबत नाही. मग पुण्याला केम नावाचं हॉस्पिटल आहे बघा. त्या केम हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट केलं. सत्य घटना आहे माझ्या जीवनातली बरं का. केमला आम्ही ऍडमिट केलं. केम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांना चेकअपसाठी दीनानाथ मंगेशकरला पाठवलं आणि 10 दिवसानंतर त्या दीनानाथ मंगेशकरचा रिझल्ट आला की कॅन्सर झालाय आणि तो लास्ट स्टेजला आहे, तो फुफ्फुसाचा आहे. पाणी काही थांबत नाही. डॉक्टर जवळचे होते. या सगळ्या पळापळीत 1.5 महिना निघून गेला आणि त्यावेळेस डॉक्टरांना सांगितलं, महाराज आता कॅन्सर लास्ट स्टेजला आहे. पहिला दुसरा स्टेजला असता आम्ही काही केलं असतं, पण आता ती फक्त राहिली 4-5 दिवसाची. आता नाही जगू शकत ते. मी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर कोट्यवधी रुपयात किती पैसा लागू द्या, काही झालं तरी चालेल, पण माझी बहीण जगली पाहिजेत. मला स्वतःला घाण ठेवायची वेळ आली तरी चालेल, पण माझी बहीण जगवायची. डॉक्टर म्हणले नाईलाज आहे. माझी जरी बहीण असती तरी मला काही करता आलं नसतं. घरी घेऊन जा, 2-4 दिवस मुलाबाळात चांगलं राहील आणि सुखानं जगल. आम्ही घरी आणलं, पण एक फक्त रात्रभर घरी ठेवलं. दुसऱ्या दिवशी बार्शीला कॅन्सरचं हॉस्पिटल आहे बघा. त्या बार्शीच्या कॅन्सरच्या हॉस्पिटलला ठेवलं. कॅन्सरच्या बार्शीच्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्या डॉक्टरांना सांगितलं आपण केमो देऊयात, 5 दिवसानंतर पेशंट घरी घेऊन जाता येईल. मी घरी आलो. दाजीनं आई त्या ठिकाणी थांबल्या आणि 5व्या दिवशी मला दाजींचा फोन आला, आपलं पेशंट बरं झालंय, आपल्या हाताला यश आलंय, काही अडचण नाही, आता पेशंट बरं झालंय, पैसे गेले जाऊ दे, काही होऊ दे, पण तुझी बहीण आणि माझी बायको काय झाली, जगली. आनंद होता. त्यावेळेस माझ्याकडे काही 4 व्हीलर नव्हती, 2 व्हीलर होती. 2 व्हीलरला किक मारणार जाणार. तेवढ्या दाजीने सांगितलं तुला उद्या गाडी घेऊन यायचं आहे. म्हणले आज येऊ नको. आणि दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन निघणार. सकाळ सकाळ दाजीचा फोन आला, ऐक गाडी आण नको, पेशंटची तब्येत जरा सिरियस झाली, फक्त तू एकट्या ये गाडीवरती. मी दाजीला विचारत होतो, दाजी काल तर म्हणलं पेशंट बरं झालंय, उद्या घरी घेऊन जाऊ शकतो, आता काय झालं? बोलता येणार नाही, तू फक्त इथं ये. 2 व्हीलरला साहेब किक मारली. किक मारून बार्शीला गेलो आणि बार्शीला जाता जाता 4 वाजले. 4 वाजल्यानंतर मी दाजी जवळ गेलो. दाजी काय झालं हो? काय नाही रे, सकाळपासून जरा वेगळं वाटतंय काहीतरी. दाजी काय झालंय सांगा ना दाजी, नका ना त्रास होतोय, काय झालंय? दाजी म्हणले तू जा आतमध्ये, तू बघून ये काय ते. मी आतमध्ये गेलो. ज्यावेळेस मी आतमध्ये गेलो त्यावेळेस माझ्या बहिणीनं मला बघितलं. मी तिला आखी म्हणायचो. ज्यावेळेस तिनं मला बघितलं त्यावेळेस मी तिच्या समोर गेलो. तिच्या समोर गेल्यानंतर तिनं विचारलं, आलास कर? होत आहे. आलो की ग, फक्त येताना थोड्या चपला तिकडे काढून येतात, स्टेज पशी येणार आहेत तुम्ही, नाही तू मागं बसा. आजपर्यंत वाटत होतं जगल 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 जगल, आता नाही वाटत रे जगल. आजपर्यंत कालपर्यंत 3 दिवस जरा बरं वाटलं की आता मी घरी जाईल, मुलाबाळात जाईल, पण आज वाटतंय की कदाचित 5-10 मिनिटानंतर माझा शेवटचा श्वास जाईल. ताई नको ग बोलू, असं त्रास होतो ग, भाऊ आहे ग तुझा, नको ग बोलू. दादा एक सांगू, ऐकणार काय ग, हे जगाव वाटते आता. तुम्ही इकडून तिकडून तिकडून इकडून पळत होता, वाटत होतं जगणार नाही जगणार नाही. 2-3 दिवस वाटत होता आता मुलाबाळात जाईल, त्यांच्याशी सुखानं बघेल, सुखानं संसार करेल, आम्ही मुलाबाळाचं लग्न बघेल. पण आता कदाचित मुलाचं लग्न नाही बघता यायचं, मुलीचं लग्न नाही बघता यायचं. पण ऐक ना, मला तुला काय बोलायचंय सांग ना ग ताई. काय हे ऐक ना, लई छोटी छोटी लेकरं आहेत रोज, आई नाही कळत त्यांना, बाप नाही कळत त्यांना. बघ हे ऐक ना, माझं काही बरं वाईट झालं ना, फक्त त्यांची आई म्हणून, त्यांचा बाप म्हणून त्यांच्या पाठीमागं उभा राहा. बघ माझी शपथ आहे तुला, आता मला नाही जगता यायचं, मला नाही वाटत आता मी घरी येईल. हे ऐक ना, मुलीच्या लग्नात फक्त थाटात तिचं लग्न कर. बघ मला तिला पाहिजे होतं गुजरवाडीकर, आता तिला पाहुणे बघायला मी सुरुवात केली. पण ज्या वेळेस मी पाहुणे बघायला जातो ना, त्या वेळेत डोळ्यात आसरू येतात. एकच वाटते, तुझी आई पाहिजे होती का आज, तुझी आई पाहिजे होती आज, पण नाही ना राहिली ती, नाही राहिली ती. सांगत होती ये फक्त लहान मुलं आहेत, फक्त त्यांचा सांभाळ कर. डॉक्टरांनी बाहेर घेतलं. बाहेर घेतल्यानंतर मी बाहेर आलो. उंबऱ्यातून बाहेर पाय ठेवणार तेवढ्यात डॉक्टर मागं आले. डॉक्टरांनी सांगितलं महाराज 2 मिनिटं थांबता का? काय हो, कोण होती तुमची? डॉक्टर बहीण आहे हो. काय बोलली का हो? कारण सकाळपासून ती दरवाजाकडे बघते, कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे. काय झालं ऐका ना, काय बोलली का? हो बोलली ना. म्हणली छोटी 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 2 लेकरं आहेत, फक्त त्यांचा मी गेल्यानंतर सांभाळ कर. महाराज कदाचित सकाळपासून ते याच आशेवरती जगत होती की कोणीतरी येणार आहे, कोणाला तरी काहीतरी बोलायचंय. कदाचित तुम्ही व्यक्ती ती असावीत. तुम्ही तिच्यापासून महागारी पाय फिरवला आणि तिनंही या जगातला शेवटचा श्वास घेतला.
ताई म्हणून हाक मारली, कोणी नव्हतं. आई मी आम्ही एकमेकाच्या गळ्यात पडून रडत होतो. शेवटी गाडीत बॉडी घेतली आणि काष्टी बघा इकडे पलीकडे श्रीगोंदा तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्या काष्टी गावात गाडी आणली. पण माझ्या बापानं मला शब्द दिलता, ए तुला जायचंय तर तू जा, नाही तर मी जातो, पण मला घाण ठेव, तुला घाण ठेव, आखी इस्टेट घाण ठेवायची वेळ आली तरी मी जिला माझ्या हातच्या फोडाप्रमाणे जपलंय ना, ती माझी लाडकी मुलगी माझ्या घरी परत आली पाहिजेत. गाडी उभा राहिली दाजीच्या घरात जाऊन. माझा बाप 50 वर्षाचा मला पुढे दिसला आणि ज्यावेळेस मी गाडीतून खाली उतरलो त्यावेळेस मी बापाकडे बघितलं. खाली मान करावं लागली. काय बघणार आहे त्या बापाकडे, कोणत्या शब्दाने बापाला उत्तर देणार आहे, बापाकडे बघता येत नव्हतं. पण 50 वर्षाच्या बापानं माझ्याकडे बघितलं आणि पळत 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 माझ्याकडे आला. जसं 5 वर्षाचं मुलगा पळत यावं तसं माझ्याकडे पळत आला आणि मला मिठीत घेतलं. म्हणला, ए खोट्या रे तू, नाही वाचवत आला तुला माझ्या लेकरीला, तुला माहित नव्हतं तिची किंमत काय माझ्यासाठी, नाही वाचू शकलास तू, तू खोटा, तुझा देव खोटा, सगळं खोटं. तू कीर्तन करतो ना, पण आजपासून तुला मी मानणार नाही. पण त्या बापाला कोण समजावून सांगणार आहे, देवाला स्वतःच्या भाच्याला वाचवता आला नाही, तू माझ्या बहिणीला काय वाचवणार आहे. दहाई मोकळून रडत होतो. आणि बघा त्या दिवशी आयुष्यात मला माझ्या बापानं कधीच मिठी मारली नव्हती. पण 25 वर्षाचा असताना ज्यावेळेस माझी बहीण आणि त्यांची लेक आम्हाला सोडून गेली ना, त्यावेळेस पहिल्यांदा बाप माझ्या मिठीत येऊन दहाई मोकळून रडत होता. कारण बापाचं प्रेम मुलीवरती तेवढं असतं. तायड्यांनो ऐका, आईचं प्रेम मुलावरती असतं, बापाचं प्रेम मुलीवरती असतं. म्हणून तुम्हाला एक सांगतो, कधीच आपल्या बापाला आणि आपल्या आईला विसरायचं नाही, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काय नाही केलं तुमच्यासाठी त्यांनी. ऐका ना तुमचे लहानपणीचे दिवस, आईनं तुम्हाला कमरेवरती घेतलं, घरात कोणी नसायचं. आई जर एरीवरती पाणी आणायला गेली ना, आईच्या डोक्यावरती 2-2 हांडे असायचे, पण कमरेला मात्र आईनं तुम्हाला घेतलेलं असायचं. हे 2 हांड्याचं वजन सहन केलंय, कमरेवरती तुम्हाला सहन केलं, जिने पाणी भरलं ना ती आई. एक दिवस उपाशी राहिली आमच्यासाठी, पण आमच्या मुखात गोड घास भरवलाय ती आई, तो बाप आहे. म्हणून एक काम करा, जोपर्यंत आई वडिलाच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आई वडिलाला सांभाळा, आई वडिलाला सांभाळा. आजपर्यंत मी नाही सांगितलं असं, पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा केली ना आई वडील मिळाले, पण असं नेहमी सांगतो, आई वडिलाची सेवा केली आणि पंढरपूरचा पांडुरंग परत घरी आलाय.